सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटला मुसळधार पावसाने झोडपलं, हेळी बंधारा ओव्हरफ्लो। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू, स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। पहिल्याच पावसात मुंबईतल्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी, एकाच वेळी हाती घेतलेल्या विकास कामांमुळे पाणी निचरा होण्यास अडथळा। मुंबई शहरात उद्या 28 मे रोजी 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद। जलवाहिनीच्या कामासाठी शहरातील ए, बी आणि ई विभागातील काही परिसरातील पाणी पुरवठा 24 तासांसाठी राहणार बंद। ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत विद्युत बसचा करार रद्द करण्याची परिवहन मंत्र्यांची सूचना, 5000 विद्युत एसटीचे स्वप्न भंग होण्याची शक्यता। आणि आयटीआयच्या प्रवेशासाठी राज्यभरात 63,000 विद्यार्थ्यांची नोंदणी, 54,612 विद्यार्थ्यांनी भरले पूर्ण अर्ज। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। 21 राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे। दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झालाय, तर सोमवारी 2 राज्यात मान्सूनने धमाकेदार एंट्री केलेली आहे। देशभर मान्सूनची वाटचाल सुरू असून 21 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान हवामान खात्याने आजही मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं होतं। लोकल वाहतुकीला देखील या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता। तर मुंबईत आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्रभर मुंबईत पाऊस पडत असला तरी पावसाचा जोर कमी झालाय। आज सकाळी पावसाने उसंत घेतली असून कुठेही पाणी तुंबलं नसल्याची बातमी आहे। तर लोकल वेळेमध्ये धावत असून मुंबईकर आपल्या कामावर जायला निघालेले आहेत। मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही लाईन या वेळेमध्ये सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, काल मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडला, आज काहीशी उसंत घेतलेली आहे, सद्यस्थिती काय आहे आता पावसाची? मुंबईमध्ये आज सुद्धा ढगाळ वातावरण आहे खरं तर, परंतु ते कालच्या तुलनेत खूपच कमी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबई हे सतत धावणारं शहर आहे। काल रात्रभर जरी पाऊस होत असला तरी पावसाचा जोर खूपच कमी झालेला होता, त्यामुळे आज दादर मार्केट असेल किंवा मुंबईची लाईफलाईन लोकल जी आहे ती अगदी सुरळीत सुरू आहे। मी सध्या मुंबईच्या दादर स्थानकावर आहे, ज्या ठिकाणी रोज जे चाकरमानी आपल्या कामाच्या दिशेने जाण्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगराकडे जायला निघतात, त्यांची लोकल सेवा जी आहे ती अत्यंत सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। परंतु काल जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर आज मुंबईकर जे आहे ते कमी प्रमाणात घराच्या बाहेर पडतायत असं दिसतंय, कारण आज सुद्धा अंदाज घेऊन, पावसाचा अंदाज घेऊन मगच मुंबईकर बाहेर पडतील असं दिसतंय। खरं तर पश्चिमेकडे जाणारी जी वाहतूक आहे ती तुलनेत कमी असते, शहर परिसरामध्ये जाणारी वाहतूक जास्त असते, पण असं असलं तरी शहर परिसराकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या सुद्धा आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत। म्हणजे लोक फारसे, खरं तर सकाळच्या सत्रामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर भरभरून या लोकल ज्या आहेत त्या मुंबईच्या शहर परिसराकडे जात असतात, परंतु आज तुलनेत थोडीशी लोकसंख्या जी आहे या लोकल ट्रेनमधली प्रवाशांची संख्या ती कमी दिसतीये, कारण काल जो काही पाऊस साधारणतः 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत पडलेला आहे त्यांनी आजपर्यंतची रेकॉर्ड तोड आपण असं म्हणू की वर्षाव केलेला आहे। आणि खरं तर मुळातच म्हणजे आपण जर बघितलं तर इतिहासात कदाचित पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असेल, ज्याची नोंद जी आहे ती 70 वर्षामध्ये पहिल्यांदा इतका पाऊस मे महिन्यात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा अलर्ट देण्यात आले। कोकण किनारपट्टी असेल, मुंबई, ठाणे, पालघर हा जो संपूर्ण परिसर आहे या आणि त्यासह कोकण जो आहे याला सुद्धा आज अलर्ट देण्यात आलाय। आज सुद्धा
जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. ढगाळ वातावरण आहे, परंतु निश्चित कालच्या तुलनेत आज उजेड जो आहे तो जास्त आहे आणि त्यामुळं कालच्या तुलनेत आज वातावरण जे आहे थोडंसं उघडीप पावसानं सुद्धा दिलेली आहे आणि प्रकाश सुद्धा कालच्या तुलनेत आज जास्त आहे आणि त्यामुळं आज जरी पाऊस झाला तरी तो कालच्या तुलनेत कमी असेल असं दिसून येत आहे सध्या तरी. प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी. कालच्या मुसळधार पावसानंतर वरळीतील ॲक्वा लाईन मेट्रोच्या आचार्य अत्रे स्टेशनवर पाणी शिरलं आणि काही दिवसांपूर्वीच ही मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात स्टेशन पाण्यामध्ये बुडाल्यानं या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दरम्यान यात जे नुकसान झालं त्याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय. मेट्रोचे आधी ट्रायल रन घेण्यात आलं होतं. असं असताना देखील जर मेट्रो स्टेशन असुरक्षित असतील तर कालच्या घटनेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय. तर कालची दृश्य आपण पाहतोय. काल कशा प्रकारे या मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, ॲक्वा लाईन मेट्रोच्या स्टेशनमध्ये काल खरं तर पाणी शिरलं होतं. काही दिवसांपूर्वीच ही मेट्रो सेवा सुरू झाली आणि अवघ्या काही दिवसात हे स्टेशन पाण्यामध्ये बुडालं. त्यामुळे या कामावर खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. आजची परिस्थिती नेमकी काय आहे तिकडे? असुरक्षित आहे का असा प्रश्न मुंबईकरांच्या मनामध्ये आला असेल, परंतु तशी परिस्थिती नाही. खरं तर अपुऱ्या नियोजनामुळे आणि काम पूर्ण नसताना आम्ही हे मेट्रो स्टेशन सुरू केलं अशा पद्धतीचं एक सारवासारव करणारं उत्तर जरी प्रशासनाकडनं देण्यात आलेलं असलं तरी सुद्धा 1 मेला ज्या वेळेला अगदी गाजावाजा आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सरकारनं मेट्रो ही नवीन मार्गिका अर्थात ॲक्वा मार्गिका ही सुरू केली. सध्या आपण आहोत आचार्य अत्रे रेल्वे स्टेशनवरती. हे संपूर्णपणे प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेलं आहे. खरं तर मेट्रोची जे इतर मार्गिका आहेत, ज्या भूमिगत मेट्रो 3च्या मार्गिका आहेत, त्यामध्ये RA JVLR पासून वरळीपर्यंतचा भुयारी प्रवास हा सुरू आहे. परंतु ज्या पद्धतीने हा मॅप आपण समोर बघतो, सध्या आपण आहोत आचार्य अत्रे रेल्वे स्थानकाच्या इथे. इथून साधारणपणे सरळ आपण पुढे गेलात तर गिरगाव, महालक्ष्मी, कालवादेवी, त्यानंतर शेवटचं स्थानक म्हणजे SBI, विधान भवन आणि कफ परेड इथपर्यंत ही मेट्रो लाईन जाते. परंतु या संपूर्ण मार्गिकांवरती कालच्या या दुर्घटनेचा गंभीर परिणाम झालेला दिसतोय. JVLR पर्यंतची मार्गिका सुरू आहे. खरं तर कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. संरक्षण भिंत कोसळली अशा पद्धतीचं किंवा ती बांधता आली नाही, ते काम अपुरं राहिलं आणि मे महिन्यामध्येच आम्ही सुरुवात केलेली होती. साधारणपणे पुढच्या काही दिवसांमध्ये 1 ते 2 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झालं असतं अशा पद्धतीचं सारवासारव करणारं उत्तर प्रशासनानं दिलेलं आहे. परंतु खरा प्रश्न हाच आहे की जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण या ॲक्वा लाईनसाठी आणलेली होती, ती फॉल्ट ठरवणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. जगात सगळीकडे जी यंत्रणा काम करते ती मात्र वरळीसाठी काम करू शकली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी ॲक्वा लाईनची पोलखोल ही काल झालेली आहे. याची जबाबदारी अजूनही कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने, कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. ज्या वेळेला हजारो कोटी रुपयांचं नुकसान होतं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं, तेही इतक्या अद्ययावत पद्धतीची प्रणाली जिथे वापरलेली आहे अशा मेट्रो स्टेशनवरती सुद्धा जर सरकार जबाबदारी घेत नसेल किंवा याची चौकशी होत नसेल तर हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे एकीकडे मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून मेट्रोकडे बघितलं जात असताना त्या मेट्रो लाईनच्या बद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणं, ती सुरक्षित आहे हा विश्वास निर्माण करणं आता सरकारसमोरचं मोठं चॅलेंज असणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी. पुणे जिल्ह्यासह शहराला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या आहेत. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन नागरिकांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये यंदा 12 दिवस आधीच मान्सूननं हजेरी लावली आहे. तिकडे सोलापूर जिल्ह्याला देखील पावसाचा तडाखा बसलाय. तुळजापूर बार्शी रोडवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पुराच्या पाण्यात अडकली. ओढ्याला पूर आल्यानं बस बोगद्यामध्ये अडकली. दरम्यान बसमध्ये पाणी शिरल्यामुळे बस बंद पडली. अग्निशमन दलानं आणि पोलीस प्रशासनानं प्रवाशांना बाहेर काढलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.
तर पुराच्या पाण्यामध्ये ही बस अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी या प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलेच झोडपून काढलं. अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे वाहू लागलेत, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हेळी बंधारा देखील दुथडी भरून वाहू लागलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे. भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. असं असलं तरी काल शहराचं कमाल तापमान हे 3.1 न वाढून 38.6 अंशांवर गेलंय, तर 42% आर्द्रता असल्यानं दिवसभर उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथे नगरपालिकेकडून नालेसफाई आणि कचरा संकलन होत नसल्यानं अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानं देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झालेला आहे, तर 21 राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.